friends, I am Prashant Mohod and welcome back to our favorite YouTube channel, Passion for Learning English. First of all, as usual, don't fail to subscribe my channel. If you subscribe my channel, you will get notification and you will enjoy this grammar series very well. Dear friends, we are learning the uses of tense. First of all, we learned the uses of simple present tense, simple past tense and simple future tense. In the previous video, we learned the uses of present continuous tense, past continuous tense and future continuous tense. मित्रांनो, आज जो आहे ते आपल्याला काय करायचं आहे की परफेक्ट टेन्स जे आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स परफेक्ट टेन्स हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला, डोंट वेस्ट टाइम, लेट स्टार्ट व्हिडिओ. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय होते? पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? तर हॅव, हॅज प्लस V3. पुन्हा सांगतो मी, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. मित्रांनो, तुम्हाला पहिल्याच टेन्सचा जो व्हिडिओ दिला होता त्यामध्ये आपण ट्रिक्स बघितल्या होत्या की कसे टेन्सचे नावं लक्षात ठेवायचे आणि स्ट्रक्चर. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. तर आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपण यूज कसा करायचा? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करत असताना द प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज यूज्ड, द प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज यूज्ड to indicate completed activities in the immediate past. Yes, to indicate completed activities in the immediate past. म्हणजे एखादी घटना नुकताच घडली असेल, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्ही म्हणाल की आम्ही परफेक्ट टेन्सचा यूज शिकलो है ना, तर आपण त्यावेळेस काय यूज करू? आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करू. बघा, फॉर एक्झाम्पल, ही हॅज जस्ट गॉन आउट, नुकताच गेला बघा. आणि एक लक्षात ठेवायचं, जस्ट, रिसेंटली या वर्ड्स आपण यामध्ये यूज करतो. येस, आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय होमवर्क. नुकताच होमवर्क कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही जर समजा नुकताच तुम्ही समजा ट्युशन क्लासवरून आले असेल, आय हॅव जस्ट कम फ्रॉम ट्युशन क्लासेस. बघा, इथे परफेक्ट आपण काय यूज केलेला आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केला आहे. तर फर्स्ट यूज कळला काय आहे की कंप्लीट ऍक्टिव्हिटीज, टू इंडिकेट कंप्लीट ऍक्टिव्हिटीज इन द इमिडिएट पास्ट. नुकताच जर समजा एखादी घटना कुठली घडलेली असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतो. हा झाला फर्स्ट यूज. सेकंड यूज आहे टू एक्सप्रेस पास्ट ऍक्शन whose time is not given and not definite. You see the second, म्हणजे to express past action whose time is not given and not definite. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की पास्ट मधील घटना आपण जर समजा टायमिंग जर दर्शवला नसेल तर अशा वेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतो. सी द एक्झाम्पल, हॅव यू रेड साने गुरुजी श्यामची आई. एक सी द सेंटेन्स, हॅव यू रेड साने गुरुजी श्यामची आई. बघा, इथे टायमिंग जो आहे तो दिलेला नाही आहे. हॅव यू रेड साने गुरुजी श्यामची आई. येस. सी नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅव नेव्हर नोन हिम टू बी अँग्री. I have never known him to be angry. Okay, yes. See the next use, to describe past event when we think more of their effect in the present than of the action itself. See the uses again. To describe past events, म्हणजे एखादी past event असेल तर ती describe केली जाते when we think more of their effect in the present than of the action itself. See the example, Gargi has eaten all the biscuits. बघा, इथे काय केलं आपण? टू डिस्क्राइब पास्ट इव्हेंट्स when we think more of their effect in the present than of the action itself. Gargi has eaten all biscuits. See next example, I have cut my finger. Okay, yes. See the next use, to denote an action beginning at some time in the past and continuing up to the present moment. Yes, see,
to denote an action beginning at some time in the past, म्हणजे एकदा पास्ट मध्ये सुरू झाली and continuing up to the present, म्हणजे पास्ट मध्ये सुरू झाली असेल आणि अजूनही समजा त्या घटनेचा प्रभाव असेल त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करतो. सी एक्झाम्पल, आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाइम. येस बघा, पास्ट म्हणजे मी त्याला भरपूर दिवसांपासून ओळखत. आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाइम. येस, अँड ही हॅज बीन इल सिन्स लास्ट वीक. बघा ना, तो बऱ्याच म्हणजे मागच्या हप्त्यापासून तो आजारी आहे आणि अजूनही आहे. म्हणजे पास्ट मधील घटना आहे आणि प्रेझेंट मध्ये त्याचं हे आहे. अशा वेळेस आपण काय यूज करतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करतो. तिथे लक्षात ठेवायचं सिन्स आणि फॉरचा यूज. बघा, आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये 4 यूज बघितले आहे. तुमच्या या स्क्रीनवर दिलेले आहे 4ही. पहिलं बघितलं होतं आपण टू इंडिकेट कंप्लीटेड ऍक्टिव्हिटीज इन द पास्ट. एखादी घटना पास्ट नुकताच घडली असेल तर त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्टचा यूज करतो. टू एक्सप्रेस पास्ट ऍक्शन विच हुज टाइम इज नॉट गिवन. बरोबर आहे, पास्ट ऍक्शन आहे पण टाइम इज नॉट गिवन. आणि नेक्स्ट बघितलं होतं आपण थर्ड यूज टू डिस्क्राइब पास्ट इव्हेंट्स व्हेन वी थिंक मोर ऑफ देअर इफेक्ट इन द प्रेझेंट दॅन द ऍक्शन इटसेल्फ. आणि चौथा बघितलं होतं टू डिनोट अन ऍक्शन बिगिनिंग ॲट सम टाइम इन द पास्ट. म्हणजे पास्ट मध्ये एखादी घटना घडली, त्याचा इफेक्ट प्रेझेंट मध्ये आहे, तर त्यावेळेस देखील आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करतो. ऑल ऑफ यू अंडरस्टँड द युजेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, सी नेक्स्ट the uses of past perfect tense. past perfect tense म्हणजे काय होते मित्रांनो? पूर्ण भूतकाळ. past perfect tense म्हणजे पूर्ण भूतकाळ. आणि पूर्ण भूतकाळ बघा, आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर बघितलं होतं. हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. इथे काय करायचं आपल्याला? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड प्लस V3. पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर लक्षात राहील, हॅड प्लस V3. आता पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज केव्हा करायचा? येस, द पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड टू रेफर टू एन ॲक्शन दॅट वॉज ओव्हर बिफोर अनदर ॲक्शन टू पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट. येस, सी आय रीच्ड आफ्टर द शॉप हॅड क्लोज्ड. बघा ना, एखादी घटना. येस, रेफर पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज करतो आपण टू रेफर टू एन ॲक्शन दॅट वॉज ओव्हर बिफोर अनदर ॲक्शन ॲट अ पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट. आय रीच्ड, इथे पोहोचलो. आफ्टर द शॉप हॅड क्लोज्ड. बघा इथे काय यूज केलेला आहे? एक्झॅक्ट पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज केलेला आहे. रोहित टोल्ड मी दॅट ही हॅड रिसीव्ड an award in 2010. Yes. Next, refer to a past action that was expected to happen but did not happen. Yes, refer to a past action that was expected to happen. म्हणजे एखादी घटना पास्ट मध्ये घडली असं एक्सपेक्टेड असेल पण डिड नॉट हॅपन, ती घडली नाही, त्यावेळेस आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. आय हॅड थॉट ऑफ मीटिंग. आय हॅड थॉट. बघा त्या सेंटेन्स मध्ये हॅड थॉट काय आलेलं आहे? हॅड आणि थॉटचा यूज केलेला आहे. म्हणजेच काय आहे? पास्ट परफेक्ट आहे. आय हॅड थॉट ऑफ मीटिंग. आय हॅड थॉट ऑफ मीटिंग हिम बिफोर ही लेफ्ट फॉर द USA. है ना? म्हणजे बघा इथे पास्ट ॲक्शन आहे दॅट वॉज एक्सपेक्टेड टू हॅपन बट डिड नॉट हॅपन, त्यावेळेस आपण काय यूज करतो? पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज. नेक्स्ट, दे हॅड वॉन्टेड टू बिकम अ पार्ट ऑफ द प्रोजेक्ट. येस, ऑल ऑफ यू अंडरस्टँड द युजेस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. काय पाहिलं आपण? एखादी ॲक्शन टू रेफर टू एन ॲक्शन दॅट वॉज ओव्हर बिफोर अनदर ॲक्शन ॲट अ पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट. हा फर्स्ट यूज पाहिला आपण. सेकंड, रेफर टू अ पास्ट ॲक्शन दॅट वॉज एक्सपेक्टेड टू हॅपन बट डिड नॉट हॅपन. येस, yes, they had wanted to become a part of the project but they couldn't participate in the competition. Yes, all of you understand. See next, the uses of future perfect tense. future perfect tense म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळ जे आहे त्याचा पूर्ण भविष्यकाळाचं स्ट्रक्चर काय आहे? सिंपल आहे, शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3. आता फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्याला बघायचं आहे. येस, द फर्स्ट यूज ऑफ द फ्युचर परफेक्ट टेन्स refers to the completion of an action before another action in the future.
Yes, the future perfect tense refers to the completion of an action before another action in the future. See the example. By the end of the next month, Rachna will have left for her hostel. Yes, by the end of the next month. बघा एखादी फ्युचर परफेक्टचा यूज करतो किंवा करतो आपण टू द कम्प्लिटेशन ऑफ ऍक्शन. एखादी ऍक्शन कंप्लीट होत आहे त्याच्या अगोदर बिफोर अनदर ऍक्शन इन द फ्युचर. बाय द एंड ऑफ द नेक्स्ट मंथ म्हणजे बाय द एंड ऑफ द नेक्स्ट मंथ रचना विल हॅव लेफ्ट हर फॉर द हॉस्टेल. विल हॅव लेफ्ट बघा फ्युचर परफेक्टचा यूज केलेला आहे. नेक्स्ट, भाग्यश्री विल हॅव कम्प्लीटेड हर ग्रॅज्युएशन बाय नेक्स्ट ईयर. लक्षात ठेवायचं बाय द एंड ऑफ द नेक्स्ट मंथ, बाय द एंड ऑफ द नेक्स्ट ईयर है ना. तर या फ्रेजेसचा याच्यामध्ये काय करा यूज करा. भाग्यश्री विल हॅव कम्प्लीटेड हर ग्रॅज्युएशन बाय नेक्स्ट ईयर. ओके येस. बाय 2030 बघा येस येस प्रकारचे एक्झाम्पल. बाय 2030 वी विल हॅव एज्युकेटेड ऑल द चिल्ड्रन इन द कंट्री. बघा हे जे फ्युचर परफेक्टचे पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही ऑब्झर्व करा. नेक्स्ट, ओके येस. Dear friends, we have learnt all the uses of perfect tense, present perfect tense, past perfect tense and future perfect tense. If you have any problem about the uses of present perfect tense, past perfect tense and future perfect tense, please write it in comment box and have a nice day beta.